सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळ्याला दोरी लावून आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदाराच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली जलजीवन, इरिगेशन, PWD या सर्वांची मिळून जवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत कंत्राटदारांचे आणि ते 2 वर्षापासून अगदी थोड्या म्हणजे 5%, 2%, 3% असे पैसे मिळत आहेत क्वार्टरली। आणि या अनुषंगाने आमचा एक कंत्राटदार बांधव सांगलीचे हर्षल पाटील त्यांनी आत्महत्या केली। ही आत्महत्या करायची वेळ बाकीच्या आमच्या सारख्या लोकांवर येऊ नये म्हणून शासनाने याची तत्काळ दखल घेऊन आमची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला नम्र विनंती। आमच्या खाली सुद्धा ड्रायव्हर्स असतील, इंजिनियर्स असतील, त्यानंतर मोठी यंत्रणा एक कार्य करण्यात असते, त्या यंत्रणेचे सुद्धा पगार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड होऊन बसली आहे। आम्हाला मिळत असलेली खडी असेल, सिमेंट असेल, इतर त्या बांधकामासाठी लागणाऱ्या डांबर असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी बांधकामासाठी लागलेल्या सगळ्या साहित्याचे सुद्धा पुरवठादारांना सुद्धा आम्ही पूर्णपणे पेमेंट देऊ शकत नाहीये। त्यामुळे मोठी साखळी, खालची जी साखळी आहे ती साखळी सुद्धा डिस्टर्ब होते आणि मजुरांना पेमेंट करण्या इतकी आमची आजची कंडिशन राहिलेली नाहीये। तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे सर्व कंत्राटदार बांधवांचे देणे द्यावे ही विनंती।